उपमुख्यमंत्री अजित पवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी वर्षा निवासस्थानी दाखल। माध्यमांशी न बोलताच अजितदादा वर्षावर। पुणे जमीन व्यवहार प्रकरणी अजित पवार अडचणीत, घडामोडींना वेग। प्राथमिक चौकशीत दोषी आढळलेल्यांवरती कारवाई, तर एका महिन्याच्या आत चौकशी होऊन अहवाल येईल। पुणे जमीन व्यवहार प्रकरणी बावनकुळेंची माहिती। पार्थ पवारांच्या अमेडिया LLP कंपनीचा आणखी एक जमीन घोटाळा समोर। राज्य सरकारच्या डेअरी विभागाची मालकी असलेली जमीन लाटल्याचा आरोप। पुण्यातील खडक पोलिसांकडून दुसरा गुन्हा दाखल। अमेडिया कंपनीचे भागीदार दिग्विजय पाटलांवर गुन्हा दाखल। मात्र पार्थ पवार अमेडिया कंपनीचे 99% मालक असूनही गुन्हा नाही। विरोधकांकडून सरकारवरती सवाल उपस्थित। मुलगा 300 कोटींचा व्यवहार करतो हे पित्याला ज्ञात नाही आणि मुलाचे वडील पुण्याचे पालकमंत्री आहेत। अंबादास दानवेंची अजित पवारांवर टीका, तर चौकशी होईपर्यंत नैतिकता राखून राजीनामा देण्याची मागणी। महायुतीच्या सरकारमध्ये तू पण खा मी पण खातो अशी स्थिती। अजित पवारांच्या राजीनाम्याचा धाडस सीएम करतील का? काँग्रेस नेते वडेट्टीवारांनी उपस्थित केला सवाल। पंढरपुरात ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि मराठा कार्यकर्ते आले आमने सामने। दोघेही एकमेकांच्या अंगावर गेले धावून। पोलिसांच्या मध्यस्थीमुळे मोठा अनर्थ टळला। उद्धव ठाकरेंच्या मराठवाडा दौऱ्याचा तिसरा दिवस। नांदेड, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी साधणार संवाद। मला मारण्यासाठी 2.5 कोटींची डील झाली। धनंजय मुंडेंनी सुपारी दिल्याचा जरांगेंचा मोठा आरोप। बीडमधील कांचन नावाची व्यक्ती धनंजय मुंडेंचा माणूस, जरांगेंचा खुलासा। धनंजय मुंडे, तुम्ही मला खेटायला नको होतं, तुम्हाला नाक घासायला लावेन हे लक्षात ठेवा। मनोज जरांगेंचा धनंजय मुंडेंना थेट इशारा। पुण्यातल्या भोंदूबाबा प्रकरणात पुणे पोलिसांकडून 3 जणांना नाशिकमधून अटक। भोंदूबाबा दीपक खडके सोबतच वेदिका पंढरपूरकर आणि कुणाल पंढरपूरकर यांना गुन्हे शाखेनं केली अटक। आणि भारतीय महिला क्रिकेटपटूंचा मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते सत्कार। जेमिमा, स्मृती मंधाना आणि राधा यादव यांचा सत्कार। नमस्कार, मी श्वेता, तुम्ही बघताय न्यूज 18 लोकमत। दुपारचा 1 वाजतोय। दुपारच्या बातम्यांमध्ये सुरुवातीला एक मोठी बातमी आहे। मुलगा पार्थ पवारच्या जमीन घोटाळ्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार देखील वादाच्या भोवऱ्यात सापडलेत। उपमुख्यमंत्री अजित पवार मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी भेटीला गेलेत। अजित पवार माध्यमांशी न बोलताच निघून गेले। उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी वर्षा या त्यांच्या शासकीय निवासस्थानी आले होते। मुलगा पार्थ पवार याच्या जमीन घोटाळ्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार देखील वादाच्या भोवऱ्यात सापडले आणि ते आज मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी वर्षा निवासस्थानी आले होते। मात्र अजित पवार हे माध्यमांशी न बोलताच तिथून निघून गेले। माध्यमांनी त्यांना प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला, मात्र ते काहीही बोलले नाहीत। मात्र अजित पवार यांच्या गाड्यांचा ताफा हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या निवासस्थानी आज सकाळी दिसला। मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी ते आले होते, मात्र ते माध्यमांशी न बोलताच निघून गेले। मुलगा पार्थ पवार याच्या जमीन घोटाळ्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडलेत आणि विरोधकांच्या निशाण्यावरती आहेत। विरोधकांकडून आता चौफेर टीका होऊ लागली आहे आणि आज त्यात मुख्यमंत्र्यांची भेट वर्षा या निवासस्थानी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली, त्यामुळे आणखी चर्चेला उधाण आलंय। मात्र यावेळी ते माध्यमांशी काहीही बोलले नाहीत। या संदर्भात माहिती घेऊयात, आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे आपल्या सोबत आहेत। सुस्मिता,
आज अजित पवार वर्षा बंगल्यावरती आलेले होते, काय अपडेट? खरं तर वर्षा बंगल्यावरती अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची या संपूर्ण वादानंतर ही पहिलीच भेट म्हणावी लागेल, ज्यामध्ये नक्कीच अजित पवार यांच्या भोवती आणि पार्थ पवार यांच्या भोवती वादाचं हे जे सगळं प्रकरण निर्माण झालेलं आहे, त्यामुळे गंभीर परिणाम हे सरकारवरती होत आहे। सरकारची प्रतिमा मलिन होत असल्याची प्रतिक्रिया ही विविध स्तरांमधून येत आहे। 300 कोटीचा हा व्यवहार आहे, परंतु सरकारी तिजोरीत येऊ घातलेला पैसा कुठेतरी स्वतःच्या फायद्यासाठी अजित पवार यांनी नियमांना वळवून स्वतःचा फायदा करून घेतल्याचा आरोप त्यांच्यावरती होत आहे। या संपूर्ण प्रकरणाची आता सखोल चौकशी केली जाईल। काल ज्या वेळेला स्वतः अजित पवार यांनी स्टेटमेंट दिलेलं होतं, त्यावेळेला त्यांनी या प्रकरणाची कबुली सुद्धा दिलेली होती। माझ्या नावाचा कुठेही गैरवापर होत असेल तर ते खपवून घेतलं जाणार नाही, अशाही पद्धतीची प्रतिक्रिया त्यांनी दिलेली। परंतु आज जर आपण बघितलं तर कुठल्याही पद्धतीची प्रतिक्रिया देणं अजित पवार यांनी टाळलेला आहे। दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या जमीन खरेदी व्यवहारा प्रकरणामध्ये वतनाची ही जमीन होती का, या जमिनीच्या खरेदीसाठी जे पुरावे देण्यात आले त्याचीही सखोल चौकशी केली जाते। एकीकडे तहसीलदाराचं निलंबन जरी करण्यात आलेलं असलं तरी या संपूर्ण प्रकरणामुळे सरकारची प्रतिमा मलिन होते। अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे। पार्थ पवार, अजित पवार आणि संबंधित कंपनी यांच्यावरती गुन्हा नोंदवण्यात यावा अशा पद्धतीची सुद्धा मागणी जोर धरत आहे आणि त्यामुळे स्वतः अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये आज चर्चा होणार आहे। भारतीय महिला संघ आज वर्षा बंगल्यावरती मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी येणार होता आणि त्यासाठी सुद्धा ही भेट महत्त्वाची आहे। आता आपण बघतोय गेल्या काही वेळापासून स्वतः देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे वर्षा बंगल्यावर असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। बिलकुल सुस्मिता, या सगळ्या संदर्भात तुमच्याकडनं अपडेट घेत तर आहोत। तुर्तास धन्यवाद।